नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघत आहात मन धागा धागा जोडते नावाचा आजचा एपिसोड। प्रेक्षकांनो, इथे बघा वृंदा काकू आणि शलाका कशा तोंड पाडून बसले आहेत ते, कारण सुखदा आता परत घरात आली आणि कसं हस्तखेळतं वातावरण, कसा धांगडधिंगा चालू आहे असं शलाका इथे वृंदाला म्हणजे तिच्या आईला सांगते। वृंदा म्हणते आता काहीही करून ना हिला बाहेर काढायलाच पाहिजे या सुखदाला, त्याच्याशिवाय आपल्याला शांतता मिळणार नाही असं या दोघींचं इथे बोलणं चालू आहे। परत कटकारस्थानं करतायत तर इकडे सुखदादी जी आहे ती सार्थकसाठी काहीतरी करते। सार्थक ऑफिसला जाताना ती त्याला थांबवते आणि थांब म्हणते। सार्थक म्हणतो का आता तुला पण घेऊन जायचं आहे का ऑफिसमध्ये? तर सुखदा लगेच म्हणते म्हणजे मी तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तू थांबणार आहेस माझ्यासाठी? सार्थक म्हणतो ते काही नाही, मी चाललो आहे ऑफिसला। तर सुखदा म्हणते की थांब 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 असं म्हणत तिनं 8 सेकंद मोजते आणि ती बकेटमध्ये सगळा टिफिन वगैरे भरून देते। सार्थक म्हणतो की माझ्यासाठी हे असलं काही करत बसू नकोस। तर सुखदा म्हणते की मला आवडतं स्वयंपाक करायला, जेवण करायला, आणि माझ्या मित्रासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार? आणि ते सार्थक ऑफिसला गेल्यानंतर सुखदा म्हणते की आता माझ्या 2 परिराण्यांशी बोललं पाहिजे। तर इकडे शलाका वृंदाच्या रूममध्ये येते आणि म्हणते ए आई, असं नाही ना झालं असेल की आनंदी परत चेहरा बदलून आपल्याकडे आली असेल? ते TV पिक्चरमध्ये दाखवतात नाही का, किंवा तिचा ॲक्सिडेंट झाला असेल आणि तिनं प्लॅस्टिक सर्जरी केली असेल, तर आपण आता चितल्या जेवढा त्रास दिला आहे तर त्याचा त्रासाचा बदला घेण्यासाठी ती आली नसेल कशावरून? इथे दोघी पण अशा घाबरलेल्या दाखवल्यात आणि तेवढ्यातच बघा इकडे सुखदा येते त्यांना घाबरवायला। आणखीन शलाका मात्र जाम इथे घाबरलेली आपल्याला दिसून येते, दचकते ती जोरात आणि ती ना सुखदा एक हात पुढे करते आणि दोन्ही हात पुढे करते आणि हे उघडा असं सांगते आणि हातात ना तिच्या चॉकलेट असतं। सुखदा म्हणते की तुम्ही आल्यापासून मी बघते की तुम्ही माझ्या मागे मागे आहात, तुम्ही माझ्या पाठीमागे लागलाय, मी तुमच्या वाकड्यात नाही ना शिरलेली, तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते मला माहिती नाही, पण तुम्ही असं का करताय, माझ्या वाकड्यात शिरू नका हां असं वगैरे ती इथं त्यांना सांगते, समजावून सांगते की मी तुमच्यामध्ये येत नाही आहे आणि ती वॉर्निंग देऊन निघून जाते। शलाका म्हणते आई, ही आपल्याला चॉकलेट देऊन गेली, ही गोड गोड बोलून आपल्याला इथे काहीतरी करणार, आपला डाव हाणून पाडणार। वृंदा चिडली आणि ती रागाने वस्तू फेकते आणि ती म्हणते की आता काहीतरी केलंच पाहिजे आणि हिला घराबाहेर काढलंच पाहिजे, थांब आपण काहीतरी प्लॅनिंग करूया असं या दोघींचं इथे बोलणं चालू आहे। कटकारस्थान करण्यात ह्या बायांचा नंबर कोणी हात धरू शकतच नाही। आणि इकडे बघा प्रेक्षकांनो, आपल्याला सार्थकचं ऑफिस दाखवलं आहे, ऑफिसमधला प्रसंग दाखवला आहे। तो आनंदीच्या टेबलकडे बघतोय आणि तो त्या पिऊनला विचारतोय की मी फ्रेम एक करायला दिली होती ती कुठे आहे? तर तो पिऊन म्हणतो की मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही, मी चौकशी करतो। बेणारे येतात, बेणाऱ्यांना सुद्धा सार्थक तोच प्रश्न विचारतो की इथली फ्रेम कुठे गेली, ती अजून का आली नाही, ती फ्रेम माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे तुम्हाला माहिती आहे ना, आणि तुम्हाला जर जमत नसेल तर ती मी फ्रेम शोधून आणतो असं वगैरे ते इथे सार्थक त्यांना सांगतोय। बेणारे म्हणतात की नाही मी आणतो ती फ्रेम, तुम्ही काळजी करू नका। सार्थक म्हणतो की तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही असं वागेल असं वाटलं नव्हतं। तर इकडे बघा प्रेक्षकांनो, अण्णा आणि लीना आपल्याला दिसत आहेत, ते उधारीसाठी फोन करतायत की तुम्ही प्लीज आमचे पैसे द्या, आम्हाला किराणा आणायचा असतो असं म्हणून ते इथे कन्व्हिन्स करतायत, पैसे मागतायत ते। पण ज्या माणसाने ऑर्डर दिली तो माणूस तर त्यांच्यावर चिडून बसतोय, पैसे मागतोय म्हणून आणि ऑर्डर कॅन्सल करायला बघतोय। तर ह्या दोघांचं बोलणं चालू असतं, तेवढ्यातच बघा इथे सुखदा आलेली दाखवली त्यांच्या घरी। लीना म्हणते सुखदाला की तू जाणार होतीस ना, तुम्ही जाणार होता ना पुण्याला? सुखदा म्हणते की नाही मी गेले नाही, माझं काम, मी आता थोडे दिवस इथेच आहे आणि मी तुमच्यासाठी ना अळूवड्या करून आणल्यात, आईंची तब्येत कशी आहे वगैरे ती ते विचारते आणि म्हणते की हे घर ना मला माझ्यासाठी खूप लकी आहे असं वाटते। तर अण्णा विचारतात का? तर म्हणतात की त्या दिवशी सार्थक सर इथे आले आणि त्यांच्या आयुष्यात काय घडलंय ते मला कळलं आणि त्याचबरोबर माझी आणि सार्थकची मैत्री झाली, म्हणजे आधी मैत्री होती पण आमच्यात जरासे वाद झाले होते ते मिटले आणि त्यामुळे सार्थक सर माझ्याशी परत बोलायला लागले। तेवढ्यात लीना म्हणते की सार्थक सरांच्या पासून लांब राहील तेवढंच बरं, आणि तिचं बोलणं चालू असतानाच आई येतात। तर लगेच सुखदा त्यांना आईंशी बोलते की तुमची तब्येत वगैरे ठीक आहे का असं त्यांना विचारते, पाणी पिताय ना विचारते। लीनाला परत ती सार्थकबद्दल विचारायला जाते सुखदा, तेवढ्यात आई लीनाला तिला काहीतरी खायला आण म्हणून सुखदाला खायला आण म्हणून लीनाला पाठवून देतात। सगळे इथे गप्पा मारत बसलेली आहेत आणि तेवढ्यातच परत ती विचारते की त्या अशा का म्हणत होत्या,
तर यांच्यामध्ये बोलणं चालू असतं की आनंदीबद्दल विषय निघतो त्यांचा आणि तेवढ्यात सुखदा विचारते की तुम्ही परवा म्हणालात ना की असं असं सोडून गेलेली व्यक्ती. तर अण्णा म्हणतात की ती तो सार्थक सर आमचे जावई आहेत म्हणून. मग तिला कळतं की हे असं का घडलेलं आहे ते किंवा लीनाचा राग. आणि तेवढ्यात बघा इथे मनोज आलेला दिसतोय आपल्याला. तो क्रिकेटची बॅट घेऊन येतोय आणि म्हणतो की अण्णा माझी सेंचुरी राहिली, मी आऊट झालो. सुखदा आश्चर्याने विचारते की तुम्ही क्रिकेट खेळता? आणि लगेच मनोज म्हणतो की हो, मी एकटाच खेळतो क्रिकेट, एकटाच खेळतो, एकटाच बॉलिंग करतो, एकटाच बॅटिंग करतो. सुखदाला इथे त्याच्याकडे बघून जरा सिंपती वाटते. अण्णा सांगतात तो जरा असा मेंटली डिस्टर्ब आहे, तो त्याची बहीण गेल्यापासून डिस्टर्ब आहे असं सांगतात इथे अण्णा. तर इकडे वृंदा ना कागदावर काहीतरी लिहित बसली. तेवढ्यात इथे शलाका येते आणि आई तू काय करतेयस? तर वृंदा म्हणते की मी एका व्हिडिओत बघितलं होतं, तुम्हाला जे पाहिजे ना तर तुम्ही ते असे कागदावर लिहून त्याचे बोळे करून फेकायचे. तर शलाका म्हणते की नेमकं तू इथे काय लिहितेस? तर त्या चिठ्ठीवर लिहिलं असतं की सुखदा लवकरात लवकर या घरातून बाहेर पडली पाहिजे. तर इथे शलाका ना तिला एक प्लॅन सांगते की ती म्हणते की सार्थक आणि सुखदाची आता मैत्री झालेली आपल्याला दिसली आहे आणि ते खूप मैत्रीण फ्रेंडशिप करतायत ना. तर ना आता आपण असं केलं पाहिजे की सार्थकच्या मनात ना सुखदाविषयी राग येईल असं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे किती काळ त्यांची मैत्री टिकते ते ना आपलं बघितलंच पाहिजे. तर इकडे सुखदा जी आहे ती ऑफिसमध्ये आली आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर तिला इथे कोणीच दिसत नाही आहे. आणि तेवढ्यात बघा प्रेक्षकांनो तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि तिला गोल गोल फिरवत ना इथे घेऊन जातात. पट्टी बांधल्या ती खूप जोरात ओरडते, आ करून ओरडते आणि तिच्या एका टेबलसमोर इथे आणून ठेवलं आणि सगळे टाळ्या वाजवतात आणि म्हणतात कसं वाटलं सरप्राईज आमच्या सरांचं? तर सुखदा म्हणते की शॉक लागायची वेळ आली होती, जरा कमी हार्ट अटॅकच आला असता, पण सरप्राईज छान आहे. सार्थक म्हणतो तू आता आहेस काही दिवस तर हे टेबल तुझ्यासाठी, कारण तुला आता माझ्या केबिन बाहेर उभं नाही राहायला लागणार, तू इथे बसून काम कर वगैरे सांगतो आणि खडूस मोडमध्ये ऑन होत सगळ्यांना परत कामाला पाठवतो. तर तो आज जाताना सुखदा त्याला कॉल करते आणि सांगते की थँक्यू असं म्हणून ती त्याला फोनवर सांगते आणि ती परत फोन ठेवते आणि त्या बुकेकडे बघत असते. तेवढ्यात सार्थक तिला फोन करतो आणि म्हणतो हां मॅडम आता कामाला लागा. असं म्हटल्यावर सुखदा आपल्याशीच हसते आणि आता सडू मोड ऑन झाला असं म्हणत कामाला लागते. तर इकडे बघा घरात आपल्याला काय दिसतंय तर सुधा रूममध्ये ना आपलं साड्यांच्या घड्या करत बसलेली असते आणि तेवढ्यात आकांक्षा तिच्याजवळ येते आणि तिच्याशी बोलत बसते. तेवढ्यात सुद्धा आकांक्षाला विचारते की तुला असं नाही का वाटत की सुखदा या घरात वेगळं स्थान घेऊन आली पाहिजे आपल्या घरामध्ये, आणि तुला असं वाटत नाही का की तिचं आपल्या घरातलं स्थान एक वेगळं झालं पाहिजे? आकांक्षा म्हणते की तू नेमकी कशाबद्दल बोलतीयेस? आनंदी वहिनीची जागा सुखदाने घ्यावी असं तुला वाटतंय का? पण आई मला असं वाटून उपयोग नाही. दादा जेव्हा या स्वतः तयार होईल, या सगळ्यातून बाहेर पडेल, दादा स्वतः या रिलेशनसाठी तयार होईल तेव्हाच काहीतरी आपण विचार करू शकतो. आनंदी वहिनीची जागा तो दुसऱ्या कुणालाही देणार नाही असं आकांक्षा इथे आईला समजावते. पण सुधाला वाटतंय की सार्थकने मूव्ह ऑन व्हावं, त्याने त्याच्या आयुष्याचा परत विचार करावा आणि उद्याच्या भागात ती ह्याच विषयी त्याच्याशी बोलताना आपल्याला दाखवली आहे. सार्थक चिडतोय तिच्यावर जरासा, नेमकं काय बोलणं होतंय ते जाणून घेण्यासाठी तुम्ही भाग बघत राहा. आणि सुखदासुद्धा सार्थकला अडून तेच सांगते की जवळची व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला आनंदी राहायचा हक्क असतो, आपण आनंदी राहिलं पाहिजे, आपण आपल्या आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. सार्थकसुद्धा तिच्या बोलण्याचा इथे विचार करताना आपल्याला दिसून येतोय. नेमकं काय होईल, काय वळण घेईल यांचं नातं, तुम्हाला काय वाटतं?